तर मी हे 1 वाटी पोहे घेतलेले आहे आणि आज आपण पोह्यांचा मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत। हलकी फुलकी आपल्याला अशी भूक लागलेली असले किंवा डब्याला मुलांना द्यायचं असलं तर खूप छान असा हा नाश्ता रेसिपी तयार होणार आहे। तर बघा, तुम्ही कोणते पण पोहे घेऊ शकता, बारीक किंवा जाड, जसे आपण नेहमी आपला नाश्ता करतो पोह्यांचा तसा पण आपण घेऊ शकतो। तर मी आता या पोह्यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। आपल्याला आता पोहे छान अशी धुवून घ्यायचे आहे। हे बघा, पोह्यांमध्ये किती घाण असं काळपट पाणी निघतं। तर हे बघा, मी स्वच्छ आता पोहे धुवून घेतलेले आहे आणि आपल्याला आता ह्या पोह्यांना 5 मिनिटं असेच ठेवायचे आहे। थोडीशी भिजू देऊया, नंतर आपण कृतीला सुरुवात करूया। तर हे बघा, मी याच्यामध्ये 3 हे बटाटे आहे आणि यांना मी छान असे उकडून घेतले आहे आणि आता हे मॅचरच्या सहाय्याने मी त्यांना मस्त सगळ्याशी मॅच करून घेणार आहे। पूर्ण असं आपल्याला मॅच करून घ्यायचे आहे। सगळं असं मॅच झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकायच्या आहे। भाज्या म्हणजे हीच आपली तर बघा, मस्त बघू शकता, मस्त आता हे आपले असे बटाटे पण सगळे मस्त मिक्स असे बारीक झालेले आहे। तर त्यामध्ये मी थोड्या आपल्या भाज्या टाकून घेते। तर हे अर्धा चिरलेला बारीक कांदा आहे आणि हा अर्धा टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आणि या 2-3 हिरवी मिरची आहे, यांना पण बारीक काप करून घेतलेला आहे। मला तिखट थोडं आवडतं म्हणून मी त्याप्रमाणे याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि ही बारीक चिरून घेतलेली पूर्ण अशी कोथिंबीर आहे आणि नंतर हे आपले पोहे आपण अशी भिजवून घेतलेले होते, तर हे आपण आता याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तर बघा, आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ। आपल्याला चवीपुरतं म्हणजे बरोबर असं त्यामध्ये अजून थोडंसं पूर्ण असं मीठ झालं पाहिजे आणि आता याला आपल्याला पूर्ण असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, मस्त आता हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आणि भाज्या पण बघा किती मस्त असं सुंदर याच्यामध्ये सगळे दिसत आहे कलरफुल मध्ये। तर आता आपल्याला याचा मस्त असा छोटा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, असं मस्त असा छोटा आपल्याला टिक्कीच्या आकारामध्ये आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा असा, आणि आपल्याला आता ही पूर्ण अशी गोळे करून घ्यायची आहे। जितके झाले तितके आपल्याला याचे मस्त असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। खूप मस्त हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे। असं तुम्ही पण घरी नक्की करून बघा, मुलांना आवडेल। भाजी पोळी खाऊ खाऊ रोज रोज कंटाळा येतो, तर काहीतरी असं पाहिजेच नाश्त्यामध्ये। नाश्ता असो किंवा दुपारच्या वेळेस पण आपल्याला काही करायचं ठरलं तर खूप छान वाटते। तर बघा, मस्त आपल्या ह्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। तर बघू शकता मस्त किती छान आपल्या आता ह्या अशा वड्या किंवा टिक्की, आपण काही पण याला नाव देऊ शकतो। तर आता परत याची पुढची प्रोसिजर करूया। तर ज्या बाउलमध्ये आपण पोहे भिजू घातलेले होते ना,
तेच बाउल मी घेतलेला आहे आणि आता आपल्याला घोळ तयार करायचा आहे। तर त्यामध्ये मी हे बेसन पीठ घेत आहे। आपल्याला 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बघा मी ओवा घालत आहे। असं थोडंसं मॅच करून आपल्याला त्यामध्ये असा ओवा घालायचा आहे आणि थोडीशी चिमूटभर अशी हळद घालायची आहे। त्यानंतर थोडंसं असं जिरं घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि थोडंसं असं पाणी टाकून आपल्याला याचं घोळ मस्त छान असं पतलंसं घोळ तयार करून घ्यायचा आहे। त्यामध्ये पूर्ण असे गुठले राहू नये म्हणून असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त। तर बघू शकता आपलं मस्त आता हे घोळ तयार आहे। हे आपल्या 7 टिक्क्या झालेल्या आहेत, त्याकरता हे घोळ भरपूर आहे। तर मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे आपले ब्रेड होते, तर यांना मी असे तोडून यामध्ये छोटे छोटे याचे असे तुकडे करून घेणार आहे आणि यांना मी सगळं मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। असे मस्त छोटे छोटे आपल्याला याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि परत हे अर्धी वाटी मी परत याच्यामध्ये पोहे टाकत आहे आणि हे पोहे आणि हे ब्रेडचे तुकडे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे आपण याच्यामध्ये असं आपल्याला बुडवून घ्यायचं आहे। हे आपण ब्रेडचं स्क्रब तयार करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी। आता हे मस्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। नाश्ता आहे, खूपच छान लागतो। तर आपण त्याला पलटून घेऊया, थोडं चिकटतंय ते खाली। असंच आपल्याला याच्यावरती तेल टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही म्हणून। तर बघा मस्त किती छान असा कलर आलेला आहे। आपल्याला हे 2-2 करूनच अशी मस्त तळून घ्यायचे आहे। तुम्ही याला हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत कशासोबत पण आपण यांना खाऊ शकतो आणि तसं पण खाल्ले तर काहीच हरकत नाही आहे, कारण की याच्यामध्ये खूप आपण मिरची आणि मसाले सगळे टाकलेले आहे, तसे पण हे आपल्याला खूप छान लागणार आहे। तर बघा किती मस्त कलर आलेला आहे। तर बघा मस्त सगळ्यांना असा कलर आलेला आहे, ते थोडंसं निघून जातंय, काही हरकत नाही आहे। खूप छान आणि मस्त लागते, हे कुरकुरीत झालेले आहे आपले हे आहे, एकदम एकच नंबर झालेला आहे। तर मी एक तुम्हाला आता मस्त अशी तोडून दाखवते, एकदम छान अशी बघा, वाव किती मस्त कलर आलेला आहे। तर मग चला नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा आता ही रेसिपी। चला आता मला पटकन खूप भूक लागलेली आहे आणि मी आता याला खाणार